भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ अवधूत चिंतन श्री गुरुदेव पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानी महाराज की जय। श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले गुरुवा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहतो। या ग्रंथाचं आता हे तिसरे प्रकरण आहे, वाणी परिहार, वाचा ऋण परिहार। हा वाणीचा म्हणजे आपल्या चार वाणी ज्या आहेत, चार वाचा ज्या आहेत, त्यांचं जे ऋण आपल्यावर झालेलं आहे त्या ऋणाचा परिहार म्हणजे आपण उतराय कसं व्हावं, ते ऋण कसं करायचं हे जेव्हा आपल्याला त्रास होत। कारण ज्यांचं आपल्यावर ऋण होत, कर्ज होत, ते कर्ज आपल्याला फेडावं लागतं। ते कर्ज फेडण्यासाठी होळी पण आहे। होळीचं महत्व समजत नाही लोकांना, काय करावं। हा होळीकोत्सव आहे, होळीचा उत्सव। या 2 दिवसामध्ये 2 अशा महाभूतांची आपण पूजा करतो। 2 आज आपण अग्नी पेटवतो आणि त्या अग्नीची पूजा करतो। अग्नी ही पंचमहाभूतातलं एक भूत आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो अग्नी घेऊन गेल्यानंतर राग जे होते त्या रक्षेची पूजा करतो, तिला धूलिवंदन म्हणतात। तिला वंदन करायचं म्हणजे जमीन जी आहे, धूळ जी आहे, तेही एक पंचमहाभूताचं स्वरूप आहे। तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा साधकांनी की या पंचमहाभूतांनी आपल्याला खूप उपकार केलेला आहे। कारण ही पंचमहाभूत बाहेरही आहेत आणि आपल्या देहातही आहे। फरक एवढाच आहे की बाहेर ते वेगवेगळे दिसतात, माती वेगळी दिसते, पाणी वेगळं दिसतं, हवा वेगळी दिसते, अग्नी वेगळा दिसतो, आकाश वेगळं आहे। परंतु आपल्या देहामध्ये ते पंचीकरणाने एकत्र झालेले आहे आणि या पंचीकरणाची गोष्ट तुम्हाला मागे सांगितली। तेव्हा ही पंचमहाभूत जे आहेत यांनी आपला देह बनलेला आहे। बाहेरची पंचमहाभूत जी आहेत ती आपल्या या देहाला पुष्ट करतात, मदत करतात, म्हणून याचे आपल्यावर ऋण झालेले आणि त्या ऋणातून आपण उतराई व्हावं म्हणून होळीची पूजा करतो। हे माते होळी देवी अग्निदेवते तुला वंदन करतो। आपल्या हिंदू धर्मामध्ये हे जे उत्सव आले किंवा
या ज्या प्रथा पडल्या त्या विषय उदात्त भावनेने पडलेल्या आहेत. पण लोकांना समज राहिली नाही, लोकांमध्ये अज्ञान भरपूर पसरलं आणि त्या इतकं विधून सोडून गेला असं इतका पवित्र त्याच्यामध्ये आपल्या या लाकडांची गोऱ्यांची राखणी करायची. त्यामध्ये आपल्या शरीरामध्ये असलेली जी घाण आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, विकार, द्वेष, निंदा यांची होळी करायची, ती जाळायची. असा या होळीचा उदात्त हेतू आहे आणि आपण शुद्ध व्हायचं. आणि दुसऱ्या दिवशी मग हे जे सगळे विकार घडून गेले आपले आणि आम्ही जे शुद्ध तत्व राहिलो त्याला वंदन करायचं. तेव्हा अशा प्रकारे हा होळीचा आणि धुलीवंदनाचा दिवस आपल्या संस्कृतीमध्ये ज्या महात्म्यांनी पुढे ठेवला असेल त्यांचा उद्देश हा उंच होता. परंतु तो पुढे सांगता 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 कोणी सांगणारं बरोबर नाही, अज्ञान पसरलं आणि त्या अज्ञानामुळे मग लोक कसेही वागायला लागले. काल हात सरक वा सरक असो विषय चाललेला आहे. जनवांचा 26व्या मध्ये जनवा ते संगलेले अंगाचे निंदने, अंगाचे निंदने उदासून उठून ज्ञानाग्नी प्रवेश तरी तेथे भस्मलेशू उदाचा उडे. अग्निवाच्या होळीच्या दिवसाला बरोबर पीठ बसणारी मुली ज्ञानवा समजले अंगाचे निंदने. निंदन म्हणजे लाकूड. हे जे लाकूड असतं, हे जे जाळतो आपण, याच्या अग्नीने ते लाकूड अग्नी टाकलं की ते जळालं की विचार काय करेल. अंगाचे निंदने उदासून लाकूड असं विचारलं ते शुष्क झालेले म्हणून त्याला उदास म्हटलेले. शुष्क कोरड असं जे इंधन म्हणजे लाकूड ते उठून ज्ञानाग्नी प्रवेश त्याला आपण अग्नीमध्ये टाकलं. मग काम सोडून ते अग्नीमध्ये जळू लागतं. उठून ज्ञानाग्नी प्रवेश करी. मग ते ज्ञानाग्नी आता इथं ज्ञानोबा आपल्याला हा दृष्टांत देऊन राहिलेले. म्हणून ज्ञानोबा आधी त्या लाकडाचं उदाहरण देऊन आपल्याला असं सांगतायत की जसं हे लाकडातून जमा करतो आणि त्या होळीमध्ये टाकतो आणि ती पेटतात बिचारी. पेटून नंतर मग दुसऱ्या दिवशी सगळे जळून राहते, रक्षा जाते. तशी ही जी अविद्या आहे, हे जे अज्ञान आहे, ज्ञानोबा अविद्येच्या नाशाला होळी बोलून राहिले. बरं लक्षात घ्या. म्हणतात ऐसे भस्मलेशू बोधाचा आवडे. अविद्या नष्ट झाली, अविद्या जो खाक झाली, मग जर काही उरत असेल तिचं, अविद्या तर गेली परंतु ती ज्ञान होती, बोध रूपाने ज्ञान रूपाने होते. जसं लाकूड जळून गेल्यानंतर भस्म रूपाने ती शिल्लक राहतं. तसं हे जे अज्ञान आहे आमचं, हे अज्ञान सगळं जळून गेलं.
अज्ञान जळाल्यानंतर मग ज्ञान राहतं. हे तर खरं गेलं. कारण ज्ञान आणि अज्ञान असे दोन भाग येत नाही. अज्ञान जर गेलं तर ज्ञान राहील आमच्या डोक्यामध्ये ना. तेव्हा ज्ञान होतं भस्मासारखं, त्याला रात्री भस्म जसं शिल्लक राहतं तसं अविद्या नष्ट झाल्यानंतर बोधाचं भस्म उठवलं. आता देव आपल्याला सांगतात की या राखेच्या रूपाने शिल्लक राहिलेलं हे बोधरूपी जे भस्म आहे याचा काही उपयोग आहे का? हे जे ज्ञान आहे, कारण अविद्या गेली, अज्ञान गेलं आणि ज्ञान राहिलं दोन शिल्लक. आपल्याला असं सांगताय की हे जे ज्ञान आहे आता, हे ज्ञान सुद्धा अज्ञानाच्या सापेक्ष ज्ञान आहे, हे आत्मज्ञान नव्हे. कारण अविद्येतून जाऊन उरलेलं जे शेष आहे ते आहे. ते अविद्या गेली म्हणजे विद्या राहिली म्हणजे ज्ञान राहिलं. आणि हे जे ज्ञान आहे पुन्हा, हे ज्ञान पुढे बंधनाचं कारण आहे. मग खरं ज्ञान जे आहे ते वेगळंच आहे. आणि ते ज्ञान आत्म्याचं ज्ञान आहे, आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे. आणि ते आत्मस्वरूपाचं ज्ञान या ज्ञानासारखं नाही. हे जे ज्ञान आहे उरलेलं, हे लौकिक ज्ञान आहे, जगाच्या गोष्टींचं ज्ञान आहे, विषयांचं ज्ञान आहे. आणि विषयांचं ज्ञान हे बंधनाचंच कारण आहे. म्हणून आपल्याला ज्ञानवाद असं सांगताय की हे उरलेलं जे ज्ञान आहे हेही बंधनच आहे. तेव्हा हे जे ज्ञान आहे, या ज्ञानालाही आम्हाला सोडावं लागेल, समजावं लागेल. पण ज्ञानवा हे ज्ञान सोडण्यापूर्वी, ज्ञान म्हणतात हे ज्ञान सोडण्यापूर्वी याचाही आपल्यावर उपाय झालेला आहे. तर लौकिक ज्ञान जे आहे, जे विषयांचं ज्ञान आहे, जे संसाराचं ज्ञान आहे, जे प्रपंचाचं ज्ञान आहे, ते आम्हाला जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत तेच काम देतं ना. आत्मज्ञान तरी कोण असतो, त्याच्यामुळे जे आहे अखंडच आहे, परंतु त्याचा आमचा परिचय नाही, ते कसं असतं ते माहिती नाही, त्याचा अनुभव नाही. म्हणून ते ज्ञान जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे ज्ञान आम्ही ज्ञान समजून वापरतो आणि आमच्या संसाराचा गाडा चाललेला आहे. तेव्हा या संसाराच्या गाड्याला मदत करणार हे जे बंधनरूपी ज्ञान आहे, नसलं काय बंधन असते, परंतु बंधनरूपी का होईना ज्ञान आहे आणि त्याने आमच्या संसाराचा गाडा चालतो. म्हणून त्याचा उपकार झालेला आहे. जसा चार वाणी गेल्या आणि त्या दातांना बोध ठेवून गेलेले आहेत. आणि हा जो बोध आहे आता, हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान आता अविद्या टाकून गेलेली आहे. म्हणजे शेवटी राहतं हे बंधनाचं ज्ञान. आणि हे आपल्याला पुष्कळ काळापर्यंत वापरता येतं, वापरत असतो आम्ही. जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही, आत्मज्ञान म्हणजे आत्मा प्राप्त होत नाही, तोपर्यंत आम्हाला या ज्ञानावर निर्वाहं लागतं, निघून घ्यावं लागतं. काय करणार, तो आत्मा जर आम्हाला प्राप्त होत नाही, अनुभवाला येत नाही, त्याचं ज्ञान हाताला लागत नाही, मग तोपर्यंत हे जे आहे जगाचं ज्ञान हेच घ्यावं लागतं आणि याच्यावर जगावं लागतं. आता देव आपल्याला असं सांगतात की याही ज्ञानाला आपल्याला सोडावं लागेल.
कारण हे ज्ञान टाकल्याशिवाय ते जे वस्तू ज्ञान आहे आणखी आत्म्यामधलं आत्मस्वरूप ते आम्हाला कधी प्राप्त होणार नाही. कारण हे जर कधी ठेवलं तर हे जाणून ठेवतं आम्हाला. सुख संगेन बदनाती भगवद्गीतेने सांगितलं ना, सतगुणाने सुख देत आणि सुखाच्या वेगाने बांधतं आम्हाला ज्ञान. म्हणून या ज्ञानाचाही बंध आहे, पण तू काय करावं, आम्हाला या बंधनातूनही सुटायचं आहे आणि हे सुटण्यासाठी आम्हाला ते आत्मज्ञान प्राप्त झालं तर सुटता येतं. तेव्हा देवमाता आपल्याला सांगताय, यथार्थ बोध झाला, यथार्थ योग्य बोध झाला, योग्य असं ज्ञान झालं मला, म्हणजे अन्यथा अज्ञान होतं, जी अविद्या होती ती गेली आता. तर हा जो बंध आहे यथार्थ ज्ञानाचा, हा बंध आमचा जायला पाहिजे. तेव्हा ज्ञानमाता हे कसं दूर करायचा होता हा बंध. तेव्हा पुढच्या ओळीमध्ये आता आपल्याला ज्ञानवा काही उदाहरणं देऊन सांगताय आणि नंतर मग त्याचा उपाय सांगताय. मग आता ज्ञानवा राहून दुसरा दृष्टांत. दुसऱ्या दृष्टांतामध्ये ज्ञान म्हणतात, जळी जळा वेगळू, जळी जळा वेगळू, कापूर नदीसे अडवळू, कापूर नदीसे अवडळू, तरी होऊन तरी म्हणून रे गेली. हे उदाहरणे तसंच लावलं. लाकूड जळून गेल्यानंतर भस्म होतो, अविद्या जळून गेल्यानंतर ज्ञान होतं. ते ज्ञानाला याही दृष्टांताने सांगायचं की जळी जळा वेगळू, कापूर नदीसे अवडळू. ज्ञान म्हणतात, पाण्यामध्ये जर कापडाची वडी टाकली आपण, पाणी पाणी या वाटीत घ्या कशाने, आणि त्या पाण्यामध्ये आपण कापूर टाकला, का होतो रे, तो कापूर काही वेळाने विरघळून जातो. कापूर पाण्यामध्ये विरघळला तर तो पाण्याशी एकरूप होऊन जातो, पाण्यासारखं होऊन जातो. मग काय उरलं, तर त्या पाण्यामध्ये जो विरघळलेला कापूर आहे त्याचा सुवास सुगंध तो उरलेला असतो. म्हणजे कापडाचा सुगंध हा कापूर गेल्यानंतर विरघळल्यानंतर उरतो. तशी ती अविद्या गेली, अज्ञान गेलं की हा बोध उरतो, ज्ञान उरतं. हे एवढ्यासाठी सांगलेले ज्ञानोबा की पक्क लक्षात ठेवा की आत्म्याचं ज्ञान वेगळं आहे आणि आता हे उरलेलं अविद्येचं शिल्लक राहिलं म्हणून उरलेलं जे ज्ञान आहे त्याला ज्ञान म्हणतो. आणि या ज्ञानाची जगामध्ये फार मोठी आज लोकांना डिग्र्या प्राप्त होतात, वेगळ्या अधिकाराच्या लागून जातात, ज्ञानी म्हणतात ते म्हणजे ज्ञानी सगळे ग्रांथिक ज्ञानी, ग्रंथाचं ज्ञान प्राप्त करून झालेले जे ज्ञानी त्यांना ग्रांथिक ज्ञानी, पंडित ज्ञानी, शास्त्री अशा निळ्या उपाध्या मिळतात त्यांना. ज्ञानवंतात हे सगळं जेवढं ज्ञान आहे यांचं हे सगळं त्या अज्ञानासारखंच आहे, कारण ही बंधनाचं कारण. कारण या ज्ञानाने ते आत्मज्ञान कधीही प्राप्त होत नाही आणि आत्मज्ञानच प्राप्त होत नसेल तर अज्ञान काय ज्ञान काय काहीच नाही. म्हणून म्हणतात हे जे ज्ञान ज्ञान ज्याला म्हणून
त्याचा फायदा झाला मला लोकांच्यासाठी, लौकिक जीवनासाठी, परंतु अज्ञान नाही झाला त्याच्या. ज्याप्रमाणे तो कापून निघून गेला, परंतु उरलं ते पाणी त्या पाण्यामध्ये त्याचा सुगंध राहून गेला, शेष राहून गेला. त्याप्रमाणे त्यानंतर पुढचा आणखी आता दृष्टांत देतात ज्ञानोबा. एका म्हणून हे एवढे दृष्टांत कशासाठी घेऊन राहिले ज्ञानोबा? ज्ञान हा बंधनाचं कारण आहे, अविद्येचं कारण आहे. हे आम्हा सर्व साधकांना ठसावं म्हणत आहे. ज्या ज्ञानाला लोक फार किंमत देतात, ज्या ज्ञानासाठी जेव्हा फार मेहनत करतात, रात्रंदिवस अभ्यास करतात, त्याच्यासाठी पुष्कळचं आयुष्याचं करतात, आपल्या आयुष्याचं पुष्कळच का आपण त्याच्यासाठी घेतो. पण शेवटी ते मरते ज्ञान येणं. मरणाबरोबर आपण किती समजा डिग्री मिळवल्या, किती शास्त्र वाचलं, किती काही केलं, तर ते आपल्या मरणाबरोबर गेलं सगळं. दुसऱ्याच्या मला काहीच उपयोग नाही म्हणजे. म्हणून जाणून आपल्याला पुन्हा पुन्हा एवढ्यासाठी दृष्टांत देत आहे की असं जे ज्या ज्ञानाला जगामध्ये फार मत आलेलं आहे, हे जे लौकिक ज्ञान आहे, शाब्दिक ज्ञान आहे, ग्राफिक ज्ञान आहे, हे ज्ञान मर्त्य ज्ञान आहे, नाशवान आहे. अज्ञानासारखंच येते, ती बंधनाचं कारण आहे. त्याच्यानेच अहंकार वाढतो, असूया वाढते, त्याच्याने आसक्ती वाढते, मोह वाढतो, अनेक गोष्टी वाढतात. त्यानंतर ज्ञानवान ही पुन्हा एक उदाहरण तुम्हाला सांगताय. आणखी ज्ञानेश्वर असा दृष्टांत देत आहे बघा. 28व्या मध्ये ज्ञानोबा सांगायले, अंगी लावलिया विभूती, अंगी लावलिया विभूती. विभूती म्हणजे रक्षण. ही जी राख असते ती राख कपाळाला पण लावतात, काही अंगाला लावतात. अंगी लावलिया विभूती तै परिमाणुही घडती, तै परिमाणुही घडती. परी पांडुरत्वे कांती राहे देशी, परी पांडुरत्वे कांती राहे देशी. काय म्हणतात हे जे भस्म आपण अंगाला लावतो, त्या भस्माला अंगाला लावल्यानंतर काही वेळाने ते भस्माचे जे कण असतात बारीक बारीक बारीक, ते दोन प्रकार झाले अनुभवून जातात. साधी गोष्ट ना, डोक्याला घालून पाहतो तुम्ही, थोड्या वेळाने वादळाला कशाने म्हणजे कण सुटे झाले असतात, ते होऊन जातात. मग शिल्लक काय राहतात? ज्ञानोबा सांगायले, तो पांढरेपणा भस्माचा जो पांढरेपणा आहे, त्याची जी कांती आहे, म्हणजे जे पांढरेपणाचा जो रंग आहे, तो शिल्लक राहतो. परिणाम सगळे बनून जातात, निघून जातात. भस्माचे ते राखेचे जे कण असतात ते सगळे गळून पडतात, निघून जातात, आणि शिल्लक राहतात तो पांढरेपणा, पांढरी कांती, पांढरा रंग. परी पांढुरत्वे कांती राहे देशी. तेव्हा त्याप्रमाणे ती अविद्या मेल्यानंतर त्या अविद्येचा हा जो शिल्लक राहिलेला भाग आहे, ते म्हणजे ज्ञान, बोध आहे. तो बोध शिल्लक राहतो, ते ज्ञान शिल्लक राहतं. ज्ञान म्हणतात जीवन मुक्त जरी झाला
जीवन मुक्त म्हणून का जिवंत असताना सगळ्या बंधनातून मुक्त होत. तुम्हाला आता कसलेच बंधन राहिलं नाही, त्याला जीवन मुक्त म्हणतात. परंतु त्याचं शरीर तर आता ना जीवन मुक्ताला शरीर सोडला थोडे तर बाकीच्या गोष्टी सोडशील रे, कपडे घालणार नाही, पैसे घेणार नाही, काय आणखी ज्या तुला टाकता येणाऱ्या गोष्टी का सोडशील तू, तो शरीर सोडता येईल का? म्हणजे शरीर हे महाबंध आहे. जीवन मुक्तीला सुद्धा बंधनात टाकणारा हा देह आहे आपलं शरीर. तर हे सोडता येत नाही आपल्याला. आपल्याला किती जरी इच्छा झाली की बाबा आपल्याला सगळ्या बंधनातून मुक्त व्हायचं, नको आता आहे हा संसार नको, हे प्रपंच नको, या कटकरी नको, हा व्यवहार नको, हे नको, ते नको, ते नको, सगळं जरी सोडलं तरी तू देह, ज्या देहाने तुम्ही सगळं कमावलं होतं, गोळा केलं होतं, तो देह सोडशील का? मग काय सोडलं तू? बंधनाचं जे मूळ कारण आहे त्याच्यामुळे ते बंधन जास्त घट्ट झालं होतं. ते बंधनाचं कारण हा देह आहे आणि तो देह तू पकडून ठेवलेला आहे, तो सोडत नाही. तात्पर्य म्हणतात हे परमाणू जरी जळून गेले, जमवलेलं सगळं जे काही साहित्य होतं ते गेलं जीवनमुक्ताचं, परंतु शरीर जात नाही, शरीर सुटत नाही, शरीर सोडवत नाही. तेव्हा शरीर राहत आणि शरीर हे सुद्धा महाबंधाचं कारण आहे. शरीरामुळेच आम्ही या जगाच्या बंधनामध्ये अडकून राहतो. शरीर नसतं कशा राहिलं असतो, म्हणजे शरीरानेच आम्ही अडकून राहतो. तात्पर्य असं की हे जे उरलेलं शेष असतं त्याचं सुद्धा बंधन असतं, असे ज्ञान आपल्याला वारंवार समजायला. आता पुढची 29वी ओळी बघा. या सगळ्या ज्या ओळ्या आहेत आता शेवटच्या अध्यात्माला आहे, साधकांना पूर्ण ठसवायचं त्यांच्या चित्तावर. काय ठसवायचंय की ज्ञान हा बंधन, ज्ञान हे बंध आहे. ज्याला तुम्ही ज्ञान समजता ते ज्ञान बंधनाचं कारण आहे. पुढची ओळी 29वी ओळी. 29व्या ओळीमध्ये ज्ञानवा सांगताय, ना ओहळला अंगी जैसे, ना ओहळला अंगी जैसे पाणी पण नसे, ओहळला अंगी जैसे पाणी पण नसे, तरी उल्हासाचे निमिषे आधीच ते, उल्हासाचे निमिषे आधीच ते. शब्द थोडेसे वेगळे असल्यामुळे कळत नाही, सोपा आहे, दृष्टांत आहे. बघा पावसाळ्यामध्ये हे जे ओहळ वाहतात नाले, हे नाले पावसाळ्यामध्ये पाऊस पडत असल्यामुळे भरून जातात आणि पाणी त्याच्यामध्ये भरून वाहत असतं. पुढे जसला पाऊस कमी होऊन जातो, पाऊस बंद होऊन जातो. पाऊस बंद झाला की त्या ओढ्यांना पाणी नसतं. त्या ओढ्यामध्ये मग पाणी नाहीये. ना ओहळ लावली जैसे पाणी पण नसे, तो ओहळ पाण्याने आटला रे आटला किंवा त्याच्यामध्ये पाणी नसतं, हे खरंय.
पण त्या ओळाला थोडस वर्षावरच आपण खोदकाम केलं तर खाली ओलसरपणा असतो. तुम्ही आता ही आपली नदी कधीच आटून गेलेली नाही केलं पण हे लोक आता वाळू भरतात तर ती वाळू उपसल्यानंतर खाली ओलसर लागते का नाही. हा ओलसरपणा आहेच ना तिथं. हा ओलसरपणा जसा त्या ओळाचा शिल्लक राहतो. पाणीच नाही आता, पाणी गेलं तरी ओलसरपणा शिल्लक आहे. तशी अविद्या गेली तरी बोध शिल्लक आहे, ज्ञान शिल्लक आहे. हे सांगण्यासाठी ज्ञानोबा सगळे दृष्टांत देऊन राहिले आपल्याला. आता शेवटी आणखी एक उपमा देऊन ज्ञानोबा आता उदाहरण देत आहे. ज्ञानोबा आता हे उदाहरण तर सगळ्यांना माहिती आहे. खरं 30वी ओळी. ना तरी मध्यान्ह काळी छाया न दिसे वेगळी. मध्यान्ह काळी छाया न दिसे वेगळी. असे पाया तळी रिगोनिया. सगळ्यांचा अनुभव आहे. सूर्य जेव्हा खाली असतो पूर्वेकडे तेव्हा आपल्या देहाची छाया पश्चिमेकडे पडते. हे तर पाहतो आपण. तिकडे सूर्य उगवायला उजेड असा येतो, मग आपल्या देहावर प्रकाश पडतो आणि आपली छाया बाजूला पडते. खाली मागे पश्चिमेला छाया पडते. तो सूर्य पश्चिमेला गेला की पश्चिमेचा प्रकाश येतो आणि पूर्वेला छाया पडते. पण तो सूर्य मध्यान्ह गेला, डोक्यावर आला. मध्यान्ह हा मध्यान्ह आहे. डोक्यावर सूर्य आला की मग ती छाया पुढे जाते म्हणे पायातळी. असणार ती तुम्हाला कशी सोडेल. सूर्याची छाया मध्यान्ह काळी आपल्या पायातळी लपून राहते. आपल्या पायाशी जाते ती, पायाखाली. वरून येतात ना प्रकाश घेण्याचा डोक्यातून, त्यामुळे ती छाया पायातळी लपते. ना तरी मध्यान्ह काळी छाया न दिसे वेगळी. ती वेगळी अशी दिसत नाही, ती पायातळीच लपलेली असते. असे पायातळी रेगुनिया. त्याप्रमाणे हे जी अविद्या आहे, ही अविद्या नष्ट जरी झाली, अज्ञान नष्ट जरी झालं तरी ते ज्ञान रूपाने ते शिल्लक राहतं आणि ते बंधनाचं कारण आहे. वारंवार देऊन राहिले आपल्याला. तेव्हा अविद्या ज्ञानात उतरणे निरा आहे. अविद्या असणं वेगळं आणि अविद्या एखाद्या मध्ये मिसळणं वेगळं. ही अविद्या मोठी विचित्र आहे. अविद्या म्हणजे अज्ञान. ज्ञानोबा सांगतात ही अविद्या त्या माणसाला सोडू इच्छित नाही. आता माणसाला सोडू इच्छित नाही का माणूसीला सोडू इच्छित नाही हा प्रश्न आहे. अविद्या नावाचा कोणता सगळे पदार्थ नाहीये अज्ञान नावाचा. तो जर पदार्थ नाही तर तो मनुष्य घेईल कशाला त्याला. तात्पर्य अज्ञान जे आहे, अविद्या जी आहे ती आमच्या बुद्धीत राहते, आमच्याच मनात राहते, आमच्याच इंद्रियांमध्ये असते ती. आणि ही अविद्या आम्ही किती घालवली, किती नाहीशी केली तरी काही ना काही रूपामध्ये ती शिल्लक राहते. ती जी शिल्लक राहते तिला विज्ञान म्हणतो. आणि मग या ज्ञानाचा मी गर्व वाहतो, अनुमान धरतो, मोठेपणा बाळगतो.
तात्पर्य हा जो अभिमान आहे या ज्ञानाचा तो खोटा आहे, ते ज्ञानही खोट आहे. कारण आत्मज्ञानाच्या दृष्टीनं हे सगळं ज्ञान व्यर्थ आहे असं ज्ञान आपल्याला पुन्हा पुन्हा सांगून राहिलेले. अहम ब्रह्मास्मी आता ही वृत्ती उसळली, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, अहम आत्माशी, मी आत्मा आहे. वास्तविक ही जी वाक्य आहेत वेदातली ही फार मोठी विद्या देणारी, बोधन करणारी वाक्य आहेत. परंतु यामधला जो अहम आहे तो जीवदशेचा प्रतीक आहे, जीवदशा दाखवतो. म्हणून ब्रह्म तू हो, म्हणून नाही म्हणतो तुला तू आत्मा हो, पण तुझा हा अहम सोडून आत्म्यामध्ये जायचं असेल तर तुझा हा अहम जाणार नाही. आपल्याला सगळ्यांना आत्म्यामध्ये जायचंय, आत्मस्थिती व्हायचंय, मला आत्मस्वरूप व्हायचंय. मग आत्मस्वरूप होत असताना हा जो देहाचा मी घेतलेला आहे आणि जीवाचा तो फेकावा लागेल, तो काढावा लागेल. म्हणून अहम ब्रह्मास्मी मधला सुद्धा अहम जो आहे तो बाळून नंतर ते अहम जाळल्यानंतर आपल्याला ते ब्रह्म प्राप्त होत असं ज्ञानाला समजून येतात. बघा मग 21व्या आपल्याला सांगताय, तैसे ग्रासून दुसरे स्वरूपी स्वरूपाकारे आपुले पण उरे बोधू लोका. कांत भगवान ही मुली अतिशय सुंदर मुली आहे ज्ञानोबाची. ज्ञानोबा आता तैसे त्याप्रमाणे आतापर्यंतची जेवढी उदाहरणं तुम्हाला दिली त्या उदाहरणावरून तुम्हाला असं दाखवून दिलं ज्ञानोबांनी की अविद्या मिली तरी ती ज्ञान रूपाने शिल्लक राहते. हा ज्ञान रूपी बंधनाचं कारण असतो. हे ज्ञान खरं ज्ञान नाहीये. खरं ज्ञान जे आहे ते आत्म्यामध्ये असतं आणि ते आत्मज्ञान आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे, हा सांगण्याचा हेतू सगळा. म्हणून आता ज्ञान आपल्याला या 21व्या मध्ये सांगतात, तैसे त्याप्रमाणे ग्रासून दुसरे स्वरूपी स्वरूपाकारे आपुलेपणे उरे बोधू लोका. ज्ञानवतात तो जो बोध आहे हा स्वरूप बोध, स्व म्हणजे आत्मा, त्याच्या रूपाचा बोध, त्याच्या रूपाचं ज्ञान. स्वरूप बोध म्हणजे आत्म्याचा ज्ञानाचा बोध, ज्ञान. तेव्हा हे जे स्वरूप बोध आहे किंवा स्वरूपाचं ज्ञान जे आहे, आत्म्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान काय करतं मग, तर या ज्ञानाला खाऊन टाकतं. कोणतं आतापर्यंत जे ज्ञान उरलं होतं ना विद्येचं, शिल्लक राहिलेलं लौकिक ज्ञान, ग्रांथिक ज्ञान, शाब्दिक ज्ञान, या ज्ञानाला नष्ट करण्यासाठी आत्म्यामध्ये असलेलं जे ज्ञान आहे ते लागतं. त्या आत्मज्ञानाने हे ज्ञान जे आहे आम्हाला लाभलेलं मिळलेलं हे नाहीसं होतं. म्हणजे ज्ञान किती पक्कं लक्षात घ्या. हे लौकिक ज्ञान ज्याला मी ज्ञान ज्ञान म्हणून राहिलो, हे तर वास्तविक ज्ञान नाहीच आहे. त्या विद्येचं उरलेलं स्वरूप आहे, अज्ञानाचं स्वरूप आहे. परंतु याला मी ज्ञान 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 समजून सगळं म्हणायला लागेल ज्ञान आहे. परंतु या ज्ञानाला जर नाहीसं करायचं असेल, याच्यातून सुटका करून घ्यायची असेल तर आत्मज्ञानाकडे जावं लागेल. कारण आत्म्यामध्ये असलेलं जे ज्ञान आहे
त्या ज्ञानानेच हे ज्ञान नष्ट होतं, अन्यथा हे जाता जात नाही. बघा आता आपल्याला ज्ञानोबांनी रस्ता दाखवून दिलेला आहे. ज्ञानोबा म्हणतात तैसे ग्रासून दुसरे, हे दुसरं राहिलं, जे अज्ञान होतं ते गेलं, हे दुसरं उरलं ज्ञान, त्याला ग्रासून टाकलं, त्याला खाऊन टाकलं. मग जे स्वरूपी उरे, म्हणजे आत्म्यामध्ये उठत, जे आत्म्यामध्ये आहे, आपुलेपणे उरे, ते आपल्या ठिकाणी आपल्या उठत. तो जो बोध आहे तो आत्मबोध आहे, ते आत्मज्ञान आहे. तात्पर्य आता ज्ञान आपल्याला असं सांगून राहिले की हे जे लौकिक ज्ञान आहे, शाब्दिक ज्ञान आहे, ग्रामचिक ज्ञान आहे, ज्या ज्ञानाचा आम्हाला फार वाटून अहंकार भरलेला आहे, हे ज्ञान कशाने जाईल तर हे ज्ञान आत्म्यामध्ये असलेलं जे ज्ञान आहे, आत्मा ज्ञान रूप आहे, त्या आत्मज्ञानाने, स्वरूप ज्ञानाने हे ज्ञान जात. तेव्हा स्वरूपाच्या ठिकाणी, आपल्या ठिकाणी, आत्म्याच्या ठिकाणी असलेला जो बोध म्हणजे ज्ञान आहे, त्या बोधाने, त्या ज्ञानाने या ज्ञानाला ग्रासून टाकलं पाहिजे, खाऊन टाकलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे. म्हणून तुम्हाला असं दिसेल आता जे आत्मज्ञानी असतात, जे आत्मज्ञानी महात्मा असतात, जे आत्मस्वरूपात गेलेले जाणवासारखे किंवा आणखी पुष्कळ सुभातने, त्यांना जर आपण विचारलं महाराज तुम्हाला आत्मज्ञान झालंय का हो, ते गप्प राहते. कारण आत्मज्ञानी मनुष्य कधीही या ज्ञानाने बरोबर करत नाही. बोलायला आणखी हे ज्ञान येतं, कोणतं, हे ग्रंथी ज्ञान. मग आपण आपल्या शंका काही मिळाल्या, तुम्ही शंका विचारता, काही बोलता, काही विचारता, कुठल्या ज्ञानाला विचारता तुम्ही? हे ज्ञान, लौकिक ज्ञान. म्हणून जो आत्मज्ञानी खरा आत्मज्ञानी असेल तो गप्प राहतो. तो म्हणतो माझ्या मौनातून तुला हे सगळं कळेल. ही मौनाची भाषा असते. म्हणून महाराजांना पाहिलेलं आहे आणि ते नेहमी मौनात असत. आणि मौनातून न बोलताही, आपण न विचारताना आपल्या प्रश्नांची उत्तर मिळून जात असत. असा अनुभव आहे. तात्पर्य हे मागणी मग या ज्ञानाचा उपयोग करून बडबड करत नाही. कारण हे जे ज्ञान आहे, हे लौकिक ज्ञान, हे अहंकाराला पुष्ट करतो, आसक्ती वाढवतो. म्हणून या ज्ञानाला कधी शोध मिळते, ते चूप राहतात, मौन राहतात. आणि त्या मौनानेही त्यांचं काम बघतं. म्हणून आता आपल्याला ज्या ज्ञानाबद्दल आता सांगून राहिले ते आत्मज्ञान, जे आत्म्यात धरलेले, जे आत्म्याशी एकरूप झालेले आहे. आत्म्यात धरलेलं म्हणजे काही भांड्यात धरलेलं असं म्हणजे का सांगितलं तुम्हाला. आत्मा म्हणजे काही भांड आहे त्याच्यामध्ये ज्ञान टाकलेलं असं नाही. आत्म्यात धरलं म्हणजे आत्म्यारूप आहे ते. आत्मा आणि त्याचं ज्ञान एकरूप आहे. जसं साखर आणि त्याची गोडी एकरूप आहे. तेव्हा त्या आत्म्याचं जे ज्ञान आहे, तो बोध आहे, तो बोध या तुमच्या ज्ञानाला, अविद्येतून मिळालेल्या या ज्ञानाला समाप्त करतो. आणि मग असा माता मिळाला ना, तर मग आपल्याला पहा तुमच्या सगळ्या समस्या, तुमचे सगळे शंका, कुशंका, विचार, अविचार सगळे दूर होतात तुमच्या. कारण हे जे ज्ञान बंधनाचं कारण आहे, या बंधनाच्या ज्ञानाने सुद्धा आमच्या डोक्यामध्ये अनेक प्रकारच्या कल्पना बनवलेल्या आहेत, अनेक प्रकारचे विकल्प निर्माण केलेले आहेत, अनेक प्रकारचे संकल्प बनलेले आहेत.
म्हणून आमचं मन, आमची बुद्धी आधी या ज्ञानाने बिघडून गेलेली असते आणि त्यामुळे आम्हाला किती जरी आम्ही साधना केली तरी काही शुद्धी होत नाही. अजून आमच्या डोक्यामध्ये तसे विचार येतात अजून वारंवार. आम्हाला काय अजून असं वाटत नाही की आपण पूर्ण आता स्वच्छ झालो. असं का होतं? त्याचं कारण हे आहे की ते स्वरूप ज्ञान जे आहे त्या स्वरूप ज्ञानाने हे जे ज्ञान आहे हे ग्रासून टाकलेलं नाही आहे. आणि जोपर्यंत हे असं ग्रासून टाकलेलं बाजूला केलं नाही त्या ज्ञानाला, तोपर्यंत आपल्याला या ज्ञानाचा बंद घ्यावाच लागतो. म्हणून देव सांगायले की खरं ज्ञान जे आहे ते आत्म्यामध्ये आहे. हे जे तुमच्या डोक्यामध्ये बुद्धीचं ज्ञान आहे हे बंधनाचं कारण आहे. आणि मग मरेपर्यंत बंधन सुटत नाही महाराज. तुमचा फुटत नाही हे बंधन. बद्दल जोराचं बंधन. ज्ञान बंद फार वाईट. ऐकलं अज्ञान निघून जाईल. अज्ञान सोपं असतं काढायला. आता तुम्हाला म्हटलं की हे काय आहे, एखाद्या माणसाने घड्याळ पाहिलेलं नाहीये समजा, तर त्याला या वस्तूचं ज्ञान नाहीये. हे काय आहे? आता आपल्याला माहिती आहे की घड्याळ आहे, पण ज्याने कधी घड्याळच पाहिलं नाही असं त्यामुळे काहीतरी आहे दिसतं, एखादी वस्तू आहे काहीतरी, मग त्याला या वस्तूचं अज्ञान आहे. पण लगेच त्याचं अज्ञान घालवण्यासाठी आपण म्हणतो अहो याला घड्याळ म्हणतात, बघा तू घड्याळ पाहिले का? हो आम्ही घड्याळ तर पुष्कळ पाहिलं पण असं नाही पाहिलं ना. मग हेही घड्याळच आहे, याला काटे बघा. मग जेव्हा तू घड्याळाशी तुलना करून खात्री करून घेतो की हा बरोबर हे घड्याळ आहे, मग झालं त्याला ज्ञान. आता हे जे घड्याळाचं ज्ञान झालं हे त्याचं जाणार नाही लवकर. अज्ञान गेलं. काय काय विचारत होतो, पण आता त्याला कळलं की हे घड्याळ आहे. आणि हे घड्याळ हे कळलं की मग हे घड्याळ तो विसरणार नाही. याला तो घड्याळच म्हणेल. आता जर त्याला म्हटलं अरे घड्याळने आता दुसरं काहीतरी आहे, असं काय म्हणता आम्ही ऐकलेलं आहे घड्याळ आहे. म्हणून हे जे ज्ञान आहे लौकिक ज्ञान हे जाता जात नाही. कारण ते मी ते इतकं पक्क बसलं असं डोक्यामध्ये बुद्धीमध्ये आमच्या, ते काढण्याचा किती प्रयत्न केला जातात. म्हणून आमच्या काही कल्पना अशा मजबूत असतात, काही विचार असे फिक्स असतात, काही अशा भावना इतक्या पक्क्या रुजलेल्या असतात की त्या उपटल्या जात नाही. आणि मरेपर्यंत त्या अडकून जातात. म्हणजे हे आश्चर्य आणखी आम्हाला त्यांच्यापासून सुटका करून घ्यायची असते. आणि त्या जाण्यासाठी आत्म्यातलं ज्ञान पाहिजे हे जणू आपल्याला सांगून राहिले. आणि ते आत्मज्ञान आत्म्यामध्ये आहे, मग त्या आत्म्याकडे चला असं ज्ञानवा सांगायला. म्हणून 31वी भूमी जी आहे तैसे ग्रासुनी दुसरे स्वरूपी स्वरूपाकारे आपले पण उरे बोधू लोका. म्हणून हे जे दुसरं ज्ञान आहे या दुसऱ्या ज्ञानाला ते पूर्ण ग्रासून टाकतात. आणि मग आपणच आपल्या ठिकाणी स्वरूप स्थितीमध्ये आत्मस्थितीमध्ये रुजतो. हे जे ते ज्ञान होतं ते खरं आत्मज्ञान असतं. असं म्हणजे आता हे एवढं कळलं मला. अज्ञान असलं तर ज्ञानाने जात हे तर खरं, पण ज्ञान असलं तर आत्मज्ञानाने जाईल. ते इतर कशाने जात नाही. आणि आत्मज्ञान काय म्हणून आत्मज्ञान काय असं सोपं आहे का? म्हणजे आत्म्याचं ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय हे जे ज्ञान आम्ही जमा केलेले जगाचं हे जाईल कुठे? म्हणून आमच्या चित्तामध्ये बुद्धीमध्ये ते भरून राहिलेलं असत, मरेपर्यंत भरलेलं असत. आणि म्हणून पुन्हा जन्म घ्यावा लागतो मला ते काढून टाकण्यासाठी.
तुम्ही असं मुशी देव मिळालं बरं, जर प्राण्याचं मिळाला तर मग कस काय काढणार केले चौऱ्याशी लक्ष्मी भटकत राहत. तात्पर्य असं की या देहामध्ये आता ज्ञान प्राप्त करा आणि तो आत्मा प्राप्त करून हे ज्ञान घालवा असं ज्ञान आपल्याला सांगणार. सोन्याची वेळ संपलेली आहे. आता ज्ञानोबा 32व्या वेळीमध्ये हे जे ऋण आहे आता नाव झालेलं 32 आणि 33 दोन उभे राहिला. बस यामधून आता आपल्याला कशी सुटका करून घेता येईल या ज्ञानापासून, या वाणीच्या उपकारापासून आपल्याला कशी सुटका करून घेता येईल हे या दोन वेळामधून आता आपल्याला स्पष्ट करणार आहे. त्या असं काही झालं नाही पण उद्या पाय उद्या दाखवणार आहे. आजच्या सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. महत्वाचा मला वाटलं होतं की आज मुलगा मुंबई असल्यामुळे बहुतेक उपस्थिती आज तुरळक असेल पण बरी म्हणजे आपल्या साधकांना अजून ते आत्मज्ञान ऐकण्याची इच्छा आहे आणि ते ज्ञान कसं प्राप्त करावं कसं सुटावं हे लौकिक ज्ञान याची फार आस्था आहे आणि म्हणून बिचारे येतात ते ऐकतात. तेव्हा उद्या हा ज्ञानोबा आपल्याला मार्ग दाखवणार आहे कसा सुटायचा. तेव्हा आजच्या सुसंगाला आपण विश्राम देऊ. हरिओम.